तर दीपक हो मित्रांनो, मी किशोर जोटे पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या चला शिकूया तंत्रस्नेह होऊया यूट्यूब चॅनलवरती. मध्ये आपण पाहणार आहोत की MDM ॲप जे आहे ते आपल्याला डाउनलोड कसं करायचं आहे. MDMचं आपलं जे ॲप आहे ते प्ले स्टोरवरती उपलब्ध नाही. साईडवरती जाऊन आपल्याला ते डाउनलोड करावं लागतं. मात्र सध्या MDM साईडवरती गेल्यावरती मात्र डाउनलोडचं ऑप्शन आपल्याला दिसत नाही. तर बघूयात त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल. आपल्या लाडक्या क्रोम ब्राउझरवरती येऊयात, तिथे MDM टाईप करूयात. MDM पोर्टल महाराष्ट्र याला आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे आपले मिड डे मील पोर्टल जे आहे त्याला आपण क्लिक करूयात. बघा इथे असं हे पेज आपल्याला इथे दिसेल. इथे कुठेही आपल्याला ॲप डाउनलोड करण्यासंदर्भात दिसत नाही. तर मग आता आपल्याला काय करावं लागेल, तर इथे आपण आधी सुरुवातीला लॉग इन होऊयात. लॉग इन झाल्यानंतर आपल्यासमोर असा एक चेकबॉक्स दिसेल, त्याला क्लिक करायचं आहे. सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर या पेजवरती आल्यानंतर आपल्याला फक्त याच्यातून लॉग आऊट इकडे जे उजव्या कोपऱ्यामध्ये दिसते त्याला करायचं आहे. हे लॉग आऊट केल्यानंतर बघा इथे आपल्याला जी जुनी साईड होती ती आपल्याला दिसत आहे. आणि या साईडवरून इथून आपल्याला MDM अनुप्रयोग आहे याला क्लिक करून आपलं जे ॲप आहे ते इथे इन्स्टॉल करून घ्यायचं आहे. त्यानंतर डाउनलोड एनिवे या ऑप्शनला आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर ती फाईल ओपन करायची आहे. अपडेट आलं तर अपडेट करून घ्यायचं आहे. इन्स्टॉलेशन होतं याला डन करायचं आहे. या इथे आपल्याला ॲप दिसेल, हे ॲप आपल्याला ओपन करायचं आहे. इथे आपला UDIS मोबाईल नंबर टाकून नोंदणी करावरती क्लिक करायचं आहे. आपल्याला पॉपअप विंडो येईल, त्याला ओके आपल्याला करायचं आहे. ते ओके झाल्यानंतर जर आपल्याला OTP सेंडिंग फेल येत असेल तर आपल्याला साईडवरती पुन्हा यायचं आहे. त्याला ओकेला क्लिक करूयात. लॉग इन करून आपण या पेजवर आल्यावरती मेनूला इथे क्लिक करायचं आहे. त्यानंतर ॲप सेटिंग 4 नंबरचे टॅब आहे तिथे आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे MDM अनुप्रयोग ॲप आहे याला आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे त्याला डावीकडे सरकून घ्यायचं आहे. तर ॲक्शनचे इथे चेंज डिव्हाइसला आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे पॉपअप विंडो त्याला आपल्याला ओके करायचं आहे. लॉग आऊट व्हायचं आहे. त्यानंतर पुन्हा इथं ॲपवरती यायचं आहे. इथं आपला डायस नंबर आणि मोबाईल नंबर एंटर करून नोंदणी करावरती क्लिक करायचं आहे. पुन्हा आपल्याला तीच पॉपअप विंडो येईल, त्याला आपल्याला ओके करायचं आहे. आणि इथे आपल्याला बघा आता OTP आलेला आहे. तो OTP भरून आपल्याला OTPची पुष्टी करावरती क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर नोंदणी पूर्ण झाली आहे जी पॉपअप विंडो येईल आपल्याला ओके करायचं आहे. आणि इथे आपलं ॲप सुरू झालेलं आहे. आणखी एका पद्धतीने आपण हे ॲप डाउनलोड करू शकतो. आपले परिचयाचे जे कोणी असेल त्या मित्राला आपण विनंती करू शकतो की त्यांचा MDM ॲप असेल त्या ॲपला जर त्याने थोडा वेळ दाबून धरला आणि शेअर या ऑप्शनवरती क्लिक केलं तर शेअर या ऑप्शनवर क्लिक करून आपल्या व्हॉट्सअपला ते आपलं APK फाईल पाठवू शकतात. ही फाईल डाउनलोड झाल्यानंतर आपल्या व्हॉट्सअपवरती त्याला आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे आपल्याला तो पुन्हा विचारतो आहे इन्स्टॉल करायचं आहे का. त्या इन्स्टॉल या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि आधी जी प्रोसेस केलेली आहे त्या पद्धतीने आपल्याला ती प्रोसेस करून घ्यायची आहे. या 2 पद्धतीने आपण हे MDM ॲप जे आहे ते डाउनलोड करू शकतो. तर या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूयात पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय तंत्रज्ञान.